साहेब एवढी लाईन एक तर फास्ट चालू करायला वस्तीवाडी हो काही लाईन चालू होती पेंडिंग राहिलेली लाईन आहे उगाच वस्तीवाडी मुकणे वस्ती हे म्हणून आहे 2 वर्ष उगाच पेंडिंग ठेवले एकदा चेक करून घेऊ कारण रिस्क व्हायला नको काही रिस्क होण्यामुळे एकदा चेक करून चालू करू. संपर्क सुटलाय पाणी नाही प्यायला आता लाईट नाही सांगितलं यायला लागलंय टँकर यायला लागलाय. देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. किती नुकसान झालेलं आहे, काय सध्या मदत पोहोचली जाते याचा म्हाड्यातल्या निमगावमध्ये मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेतला जातोय नुकसानीचा. शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडली जाते. निमगाव मधली ही दृश्य शेतकऱ्याच्या बांधावर थेट राज्याचे मुख्यमंत्री समस्या जाणून घेण्याकरता झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदतीसंदर्भात काल घोषणा देखील मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नुकसान भरपाई लवकरच दिली जाईल, दिवाळीपूर्वी किंबहुना दिली जाईल, कोणीही यापासून वंचित राहणार नाही याची ग्वाही देखील राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री स्वतः बळीराजाच्या बांधावर पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.